नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण महा टीईटी एक्झामिनेशन शिक्षक पात्रता परीक्षा 2024 याकरिता आपण चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडागॉजीवर आधारित अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आपण आज डिस्कशन करणार आहोत। आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण 50 पेक्षा अधिक महत्त्वपूर्ण एमसीक्यूज जे आपल्या एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असेच महत्त्वपूर्ण एमसीक्यू प्रश्न आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपल्याला डिस्कशन करायचं आहे। जे स्टुडंट महा टीईटी एक्झामिनेशन टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ लेक्चर खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण यामध्ये आपण मोस्ट एक्सपेक्टेड नक्कीच तुम्हाला असे प्रश्न आपल्या एक्झामिनेशन मध्ये येताना दिसून येणार आहे। त्यामुळे जे स्टुडंट या एक्झामिनेशनची प्रिपरेशन करीत आहे त्यांना जर आपलं सीटीपी मधील 30 मार्क जर पक्के करून घ्यायचं आहे तर हा सेशन खूप महत्त्वपूर्ण सगळ्यांसाठी ठरणार आहे। सोबतच महा टीईटी एक्झामिनेशनचं पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोनही पेपरचं संपूर्ण अभ्यासक्रम अवेलेबल आहे, ज्यामध्ये डेली लाईव्ह क्लास संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर आहे, नोट सुद्धा अवेलेबल आहे, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आहे, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एमसीक्यू सुद्धा आहे। सो महा टीईटीच्या कोर्सला जॉईन करण्याची फीस 3000 आहे। यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोनही पेपरला एकत्रित 3000 रुपये फीस आहे आणि फक्त जर एकच पेपर आपण टार्गेट करीत आहात तर पर पेपर फीस आपल्याला 2000 रुपये दिसून येतं। सो आजच आपल्याला या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून घ्यायचा आहे आणि कोर्सला जॉईन करायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या महा टीईटी एक्झामिनेशन मध्ये आपल्याला याचा फायदा होताना नक्कीच दिसून येईल। सो सुरू करूया आपल्या प्रश्नांना। प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते योग्यरित्या जुळले आहे? ठीक आहे, सो आपल्याला करेक्टली मॅच विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्टली मॅच? ए शारीरिक विकासाचे वातावरण, फिजिकल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट, बी आहे भौतिक विकास म्हणजे मटेरियल डेव्हलपमेंट, सी सामाजिक विकासाचे वातावरण सोशल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आणि फोर्थ आहे ऑप्शन डी आहे भावनिक विकास परिपक्वता इमोशनल डेव्हलपमेंट मॅच्युरिटी। सो इथे लक्षात घ्या आपल्याला काय आहे प्रश्न जे विचारलेला आहे योग्यरित्या। आता मला सांगा फिजिकल डेव्हलपमेंट आणि वातावरण हा जुळलेला आहे का, किंवा भौतिक विकास फक्त मटेरियल डेव्हलपमेंट हा होणार नाही, भावनिक विकास आणि परिपक्वता। आता बघा इमोशनल आपण जर स्ट्रॉंग आहो किंवा इमोशनली डेव्हलपमेंट झाला आहे म्हणजेच आपण मॅच्युअर आहो असंही नसतं, त्यामुळे ऑप्शन डी आपलं आपोआपच स्किप होतं। भौतिक विकास हे ऑब्व्हियसली आपलं स्किप होणार आहे। आता राहिला शारीरिक विकास आणि वातावरण किंवा सामाजिक विकासाचे वातावरण। आता बघा सोशल डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट हे आपल्याला काय दिसतं योग्यरित्या जुळलेलं आपल्याला दिसून येतं, करेक्टली आपल्याला हे मॅच दिसून येत आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी आपल्या इथे योग्य उत्तर आहे। योग्यरित्या जुळलेला आहे सोशल डेव्हलपमेंट आणि एन्व्हायरमेंट। ओके, सो नेक्स्ट प्रश्न आहे सांस्कृतिक प्रसार आणि सामाजिकरण यात समाविष्ट आहे। ए बंडखोरी परावृत्त करणे, बी आहे वैयक्तिक व्यक्तिमत्व विकास, सी आहे मुलांना लेबल्स मध्ये समायोजित करणे, फोर्थ आहे भावनिक आधार प्रदान करणे। आता इथे प्रश्न काय म्हणता, प्रश्न म्हणत आहे की सांस्कृतिक प्रसार आणि सामाजिकरण कल्चर ट्रान्समिशन अँड सोशलायझेशन इन्क्लूड कशामध्ये हे इन्क्लूड आहे तर बंडखोरी परावृत्त करणे, बंडखोरी डिस्करेजिंग जे आहे त्याविषयी आपल्याला ऑप्शन ए आहे। भावनिक आधार सांस्कृतिक प्रसारासाठी आपण भावनिक आधार प्रदान करणार नाही, याला कट करा। मुलांच्या लेबल्स मध्ये समायोजित करणे ऍडजस्टिंग चिल्ड्रन्स म्हणजे जे पर्टिक्युलर बालक आहे या बालकांना एक प्रकारचं लेबल देणे, ठीक आहे बरं। आणि एक आहे वैयक्तिक व्यक्तिमत्व विकास। तर ऑब्व्हियसली सामाजिक कल्चरल ट्रान्समिशन आपण कसं बघतो तर वैयक्तिक व्यक्तिमत्व विकास यामध्ये ते काय असतं समाविष्ट आपल्याला दिसून येतं। इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे जे आहे सांस्कृतिक प्रसार आणि सामाजिकरणात आपल्याला समाविष्ट होताना दिसून येतं, त्यामुळे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर जे होणार आहे ऑप्शन क्रमांक बी दिसून येतं।
समोरचा प्रश्न आहे, सामाजिकरणाच्या संदर्भात शाळांमध्ये अनेकदा छुपा अभ्यासक्रम असतो, ज्यामध्ये समावेश असतो ए. कुटुंबाद्वारे विद्यार्थ्यांची वाटाघाटी आणि प्रतिरोधक सामाजिकरण, बी आहे मूल्य आणि वृत्तींचे शिक्षण आणि मूल्यांकन, सी आहे मजबूतीकरण शिक्षण, विशेषतः समवयस्क आणि शिक्षकांचं प्रतिबिंब आणि अनुकरणाद्वारे अवलंबलेले वर्तन, फोर्थ आहे परस्पर संवाद आणि सामग्रीद्वारे शाळांमध्ये सादर केलेल्या सामाजिक भूमिकांशी संबंधित अनौपचारिक संकेत. आता बघा, सामाजिकरणात करण्याच्या अर्थामध्ये काय अभिप्रेरित आहे. ठीक आहे, सोशलायझेशन स्कूल ऑफ्टन हॅव हिडन करिक्युलम दॅट कन्सिडर ऑफ, म्हणजे काय त्यामध्ये लपलेलं आहे. सामाजिकरणाच्या संदर्भात शाळांमधील जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये कशाचं इथे समावेश दिसून येतं. कुटुंबाद्वारे विद्यार्थ्यांच्या वाटाघाटी याला काय करणं, प्रतिरोध. ठीक आहे, हे एक नेगेटिव्ह इम्पॅक्ट देत आहे, त्यामुळे याला कट करायचं. मूल्य आणि वृत्तींचं शिक्षण आणि मूल्यांकन. मला सांगा, फक्त सामाजिकरणामध्ये फक्त व्हॅल्यूज अँड ॲटिट्यूड हेच नसतं, त्यामुळे यालाही कट करा. मजबूतीकरण शिक्षण, विशेषतः समवयस्क आणि शिक्षकांच्या प्रतिबिंब अनुकरणाद्वारे अवलंबलेले वर्तन. आता बघा, सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपण बघतो की फक्त समवयस्कच नाही है ना, तर शिक्षकांचं प्रतिबिंब. आता शिक्षक जे आहे त्यांचं पियर्स ऑफ टीचर सांगितलेलं आहे. आणि लास्ट बघा, परस्पर संवाद आणि सामग्रीद्वारे शाळांमध्ये सादर केलेले सामाजिक भूमिकांशी संबंधित अनौपचारिक संकेत. आता इथे काय म्हटलेलं आहे, छुपा उद्देश विचारलेला आहे. ठीक आहे, डायरेक्ट उद्देश त्यांनी म्हटलं असतं तर यापैकी आपण दुसरं ऑप्शन जे आहे त्याला चूज केलं असतं, पण इथे आपल्याला काय दिसून येतं, छुपा अभ्यासक्रम हे परस्पर संवाद सामग्री आणि अनौपचारिक भूमिकेतून हे निर्माण होताना दिसून येतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला डी सोबत आपण जाणार आहोत. नेक्स्ट आहे, मनोसामाजिक सिद्धांत खालीलपैकी कोणत्या वर भर देते. मनोवैज्ञानिक सायको सोशियो थेरी विचारलेली आहे, कशावर भर देते म्हणून. ए. उत्तेजन आणि प्रतिसाद, बी आहे लिंग आणि विलंब पातळी, सी आहे एंटरप्राइजच्या तुलनेत कनिष्ठता पातळी, आणि फोर्थ आहे ऑपरेट कंडिशनिंग. आता इथे बघा, मनोसामाजिक मनोसामाजिक सिद्धांत जे आपल्याला दिसून येतं, या मनोसामाजिक सिद्धांतामध्ये आपण एंटरप्राइजच्या तुलनेत कनिष्ठता पातळी ऑप्शन क्रमांक सी हे भर देतं. म्हणजे मनोसामाजिक सिद्धांताविषयी जर आपण अभ्यास करीत असतो तर त्यामध्ये एंटरप्राइजच्या तुलनेमध्ये कनिष्ठता पातळी जी आहे त्यावर अधिक भर दिलेला आपल्याला दिसून येतं. त्यामुळे इथे आपल्याला योग्य उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक सी जे आहे ते आपल्याला अगदी आपलं योग्य उत्तर दिसून येतं. समोर आहे, सामाजिकरण ही प्रक्रिया आहे कशाविषयी. आपण सोशलायझेशन इज अ प्रोसेस ऑफ ए. मूल्य विश्वास आणि अपेक्षा आत्मसात करणे, बी आहे मित्रांसोबत सामाजिकता, सी आहे आत्मसात करणे आणि त्याचं समायोजन करणे, फोर्थ आहे समाजांचं संस्कृतीवर टीका करायला शिकणे. आता मला एक सांगा, सामाजिकरणामध्ये आपण समाजाच्या संस्कृतीवर टीका करत असतो असंही होत नाही. ठीक आहे, आता टीका करतच नाही अशाही भाग नाही, पण स्पेसिफिक आपण कल्चरवरच काय करीत नाही, टीका करीत नाही. ठीक आहे, सो त्यामुळे याला आपण स्किप करणार. आत्मसात करणे, ठीक आहे, आणि त्याला समायोजित करणे. सो इथे लक्षात घ्या, सामाजिकरणाची प्रक्रिया ठीक आहे, यामध्ये आत्मसात आणि समायोजन आपल्याला दिसून येत नाही. मित्रांसोबतच फक्त सामाजिकता निर्माण करणे ही सुद्धा सोशलायझेशनची प्रक्रिया होताना आपल्याला दिसून येत नाही. तर मूल्य विश्वास अपेक्षा आत्मसात करणे, काय म्हटलं मी, मूल्य विश्वास अपेक्षा आत्मसात करणे याला सामाजिकरणाची प्रक्रिया असं म्हणतात. त्यामुळे आपण म्हणू शकतो की सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये मूल्य विश्वास आणि अपेक्षा आत्मसात करणे हे महत्त्वपूर्ण बाब ठरणार आहे. त्यामुळे या प्रश्नांचं आपले योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए राहणार.
नेक्स्ट आहे सामाजिकरण प्रक्रियेचा समावेश नाही. ए मूल्य आणि विश्वास संपादन. बी आहे अनुवांशिक संक्रमण. सी आहे संस्कृतींचं चालीरीती आणि नियम शिकणे. आणि फोर्थ आहे कौशल्य आत्मसात करणे. आता सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये आता लक्षात घ्या, जेव्हा आपण कोणताही अभ्यास जेव्हा करीत असतो आणि जेव्हा आपलं क्वेश्चन पेपर जे आहे ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये आपल्याला दिसून येतं, अशा वेळी आपल्या सगळ्यांना एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायचं आहे की जो प्रश्न आहे तो आपल्याला शेवटपर्यंत काय करायचा आहे, बघायचा आहे, वाचायचा आहे, त्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो यामध्ये म्हटलेलं आहे की सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट नाही. काय? ए मूल्य आणि विश्वास संपादन. बी आहे अनुवांशिक संक्रमण. सी संस्कृतीच्या चालीरीती आणि नियमन शिकणे. आणि फोर्थ आहे कौशल्य आत्मसात करणे. आता बघा, आपण आत्ताच रिसेंटली बघितलं की सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये मूल्य, विश्वास यांचं संपादन केलं जातं, हो की नाही? त्यामुळे हे आपलं ऑप्शन असणार आहे. ठीक आहे. कौशल्य, आता मला सांगा, मूल्य, विश्वास आणि काहीतरी आपण जाणून घेत आहोत. मूल्य, विश्वास, बिलीव आणि अपेक्षा आपण काय करीत आहोत, आत्मसात करीत आहोत. याचा अर्थ सामाजिकरणाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून काहीतरी स्किल सुद्धा आपण काय करणार आहोत, घेणार आहोत. त्यामुळे फोर्थ पण आपल्याला दिसून येतं. संस्कृतीची चालीरीती आणि नियम शिकणे. आता पर्टिक्युलर एखादी कल्चर आपण जेव्हा अभ्यास करीत असतो, बघत असतो, तर त्या कल्चरमध्ये काय असं वैशिष्ट्यपूर्ण आहे, काय रीती रूढी परंपरा काय आहे, हे सुद्धा आपण सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपण काय करीत असतो, जाणून घेत असतो, हो की नाही? त्यामुळे काय समाविष्ट नाही, तर अनुवांशिक संक्रमण हे सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट नाही. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक बी अनुवांशिक संक्रमण आपलं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे की डॅश ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये मानवी अभग समाजाचं सक्रिय सदस्य म्हणून कार्य करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यास सुरुवात करते. ए आहे लर्निंग म्हणजे शिकणे. बी आहे परिपक्वता म्हणजे मॅच्युरिटी. सी आहे विकास म्हणजे डेव्हलपमेंट. आणि फोर्थ आहे सामाजिकरण म्हणजे सोशलायझेशन. ठीक. सो इथे काय म्हणतं, ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये मानव जे आहे ह्युमन इनफॅक्ट बिंग टू एक्वायर द स्किल, यामध्ये माणूस काय करीत असतो, काही स्किल शिकत असतो, काहीतरी कौशल्य आत्मसात करीत असतो. सो कौशल्य आत्मसात करणे म्हणजे शिकणे आहे का, किंवा परिपक्वता आहे, किंवा हे मानवाचा एक विकास आहे, चाइल्डचा एक विकास आहे, की ते सामाजिकरण आहे? आता प्रश्न जे असतं ना, त्याला योग्यरित्या समजून घ्यायचं आहे, कारण जेव्हा क्वेश्चन आपल्याला कळणार तेव्हाच आपलं जे उत्तर जे आपण देणार ना ते ॲक्युरेट असणार आहे. त्यामुळे सामाजिकरण हे आपलं योग्य उत्तर आहे, कारण सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपण काही स्किल आत्मसात करीत असतो. त्यामध्ये आपण मूल्य, विश्वास, अपेक्षा हे शिकत असतो. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते शाळा आणि सामाजिकरणाबद्दल खरे आहे? ए सामाजिकरणात शाळेची भूमिका नाही. बी शाळा हे सामाजिकरणाचे महत्त्वाचे घटक आहे. सी आहे सामाजिकरणात शाळेची भूमिका फारच कमी आपल्याला दिसून येतं. की फोर्थ शाळा हे सामाजिकरणाचे पहिले प्रमुख घटक आहे. आता विच ऑफ द फॉलोइंग ट्रूथ ट्रू अबाउट द स्कूल अँड सोशलायझेशन. आता बघा, शाळा स्कूल विषयी आपल्याला इथे विचारलं आहे. कशाविषयी? स्कूल. ठीक आहे. तर इथे बघा, डायरेक्ट प्रश्न आपल्याला विचारतात, पण प्रश्नांचं जे पॅटर्न असतं ना ते जरा मोठं असतं. आता हे मोठं असल्यामुळे आपण काय होऊन जातो, संभ्रमात येऊन जातो की हे काय आहे म्हणून. ठीक आहे. त्यामुळे सामाजिकरणात शाळेची भूमिका नसते असं नाही. ठीक आहे. सोबतच आपण बघतो शाळा हे सामाजिकरणाचे पहिले नाही, दुय्यम घटक आपल्याला दिसून येतात. कशा प्रकारचं घटक आहे? दुय्यम आहे. यालाही कट करा. सामाजिकरणात शाळेची भूमिका फारच कमी असते असं अजिबात नाही. सामाजिकरणासाठी शाळेची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे आपलं योग्य उत्तर इथं काय असायला हवं? ऑप्शन क्रमांक बी. शाळा हे सामाजिकरणाचे महत्त्वपूर्ण काय आहे? घटक आहे. स्कूल
स्कूल इज अन इम्पॉर्टंट एजंट ऑफ सोशलायझेशन. ठीक आहे. सो अशा पद्धतीने इथे आपल्याला दिसून येतं की आपलं योग्य उत्तर जे आहे ते काय आहे, ऑप्शन क्रमांक बी आहे. चला नेक्स्ट प्रश्न आपल्याला दिसून येतं की जेव्हा तुम्ही शिक्षकांच्या गटात सामील होता आणि तुमच्या गटातील इतरांप्रमाणे कपडे घालण्यास सुरुवात करता तेव्हा तुम्ही प्रात्यक्षिक करीत आहात. काय तुम्ही प्रात्यक्षिक करीत आहात? समूह आज्ञाधारकता, बी आहे गट अनुपालन, सी आहे गट अनुरूपता, की फोर्थ आहे गट ओळख. आता मला सांगा, तुम्ही शिक्षकांच्या गटात म्हणजे तुम्ही टीचर्स आहात. ठीक आहे. आणि तुमचे जे सह टीचर आहे ते काय करत आहात, तुमच्या गटातील इतरांप्रमाणे कपडे घालण्यास म्हणजे जे हे शिक्षक घालत आहे सेम तुम्ही घालत आहे. ठीक आहे. सो याला तुम्ही काय म्हणा, ते करता म्हणजे आज्ञाधारकता ही आहे का? नाही. हे अनुपालन आहे म्हणजे यांनी घातलं म्हणून आपण घालणार नाही. ठीक आहे. असं अनुपालन म्हणू आपण त्याला, की त्याला अनुरूपता आपण म्हणू. अनुरूपता ही नाही, त्याला गट ओळख आपण म्हणू. कारण ते काय आहे, सेम आहे आणि आपण आणि त्यांनी घातलेले कपडे काय आहे, सारखे आहे की नाही. आणि समजा जर ते सारखे आहे, इतरांचे कपडे आणि तुम्ही वेअर केलेले हे जर सेम आपल्याला दिसून येतं तर त्याला ग्रुप आयडेंटिटी, गट ओळख असं म्हटलं जातं. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं ऑप्शन क्रमांक 4 आपलं इथे योग्य उत्तर होणार आहे. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणते घटक मुलांच्या सामाजिकरणात महत्त्वाची भूमिका बजावतात? ए मीडिया, बी शाळा, सी कुटुंब आणि डी आहे शेजारी. है ना. सो सामाजिकरणासाठी कोणकोणते महत्त्वपूर्ण घटक इथे आपल्याला दिसून येतात? ABCD या फॉर्म मध्ये आपल्याला हा प्रश्न जो आहे तो दिलेला दिसून येतं. ठीक आहे. सो इथे बघा ऑप्शन ए आहे, ए बी सी आणि डी म्हणजे चारही समजा. ऑप्शन बी आहे सी आणि ए, ऑप्शन सी आहे बी आणि सी आणि ऑप्शन फोर्थ आहे ए सी आणि डी. आता इथे काय म्हणतात, मुलांच्या सामाजिकरणात. ठीक आहे. आता सामाजिकरण इथे डायरेक्ट विचारलेलं आहे. सामाजिकरणासाठी प्राथमिक घटक कोणते आहे किंवा दुय्यम घटक कोणते आहे असं आपल्याला विचारलेलं नाही, है ना. डायरेक्ट आपल्याला सामाजिकरणावर हा प्रश्न आहे. सो मुलांच्या सामाजिकरणामध्ये आपण बघतो की कुटुंबाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, शाळाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, मीडिया म्हणजे माध्यमांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि शेजारी सुद्धा. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए सोबत आपण जाणार आहोत ना. सगळे वरीलपैकी सर्व जे आहे ABCD आपलं योग्य उत्तर इथे दिसून येतं. नेक्स्ट प्रश्न आहे, मुलांच्या सामाजिकरणात कुटुंब आणि अतिपरिचित क्षेत्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ठीक आहे. सो ए दुय्यम संस्था म्हणून हे भूमिका बजावतात. ठीक आहे. फॅमिली आणि नेबरहुड विचारलं आहे ना. आता बघा हे जे कीवर्ड्स आहे त्यांना धरून चालायचं, कारण यांना जर तुम्ही धरून चालले तरच तुम्हाला दिसून येईल की तुम्ही जे काही आन्सर करणार ते ॲक्युरेट असणार. प्रत्येक प्रश्नामध्ये काहीतरी अशी महत्त्वपूर्ण बाबी तुम्हाला आढळून येणार आहे, दिसून येणार आहे, जे तुमच्यासाठी एक कीवर्ड ठरू शकतात. ओके. सो ए आहे दुय्यम संस्था म्हणून फॅमिली आणि आपले जे शेजारी असतात ते कार्य करतात. बी आहे मानसशास्त्रीय संस्था, सी आहे प्राथमिक की मध्यवर्ती. आता बघा सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपण प्राथमिक आणि द्वितीयक असं भाग करतो, ज्यामध्ये आपण स्कूल जर विचारलं. ठीक आहे. सो हे दुय्यम घटक झाले, दुय्यम संस्था झालं. मानसशास्त्रीय अल्टिमेटली कट होते, मध्यवर्ती कट होते. सो प्रायमरी आणि सेकंडरी मध्येच आपल्याला कन्फ्युजन असते. तर प्रायमरी म्हणजे प्राथमिक जे संस्था आहे मुलांच्या सामाजिकरणामध्ये ती म्हणजे आपल्याला फॅमिली दिसून येईल आणि दुय्यम जे घटक आहे किंवा दुय्यम जे संस्था आपल्याला मुलांच्या सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये दिसून येतात त्यामध्ये स्कूल येणार. ठीक आहे. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक सी प्रायमरी एजन्सीज म्हणजे प्राथमिक संस्था हे मुलांच्या सामाजिकरणात म्हणजे कुटुंब आणि जे अतिपरिचित क्षेत्र आहे ते प्रायमरी मध्ये येणार. ए आपण ऑप्शन सी सोबत जाणार आहोत. ठीक आहे. आता इथे बघा परत प्रश्न आहे,
ठीक आहे, सामाजिकरणावरच हा आधारित आहे की मुलांच्या सामाजिकरणात शाळा हा प्राथमिक घटक आहे, बी दुय्यम घटक आहे, सी कोणताच भूमिका शाळेची नाही मुलांच्या सामाजिकरणात, ऑप्शन सी की डी आहे अतिशय किरकोळ भूमिका आहे। आता बघा, मुलांच्या सामाजिकरणामध्ये एक फॅमिली प्राथमिक घटक आहे आणि शाळा ही दुय्यम घटक आहे। ठीक आहे, जर शाळा दुय्यम घटक आहे तर इथे ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होणार। नेक्स्ट आहे, सामाजिकरणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? माध्यमे आणि कुटुंब या सामाजिकरणाच्या दुय्यम संस्था आहे। ठीक आहे, दुय्यम म्हटलं आहे। ठीक, नेक्स्ट, सामाजिकरणाची पद्धत ही संस्कृतीमध्ये सारखीच असते। बर, ठीक आहे, इथे बघा हे कीवर्ड, सामाजिकरण ही एक जटिल प्रक्रिया आहे ज्यामध्ये अनेक संस्था मुलांवर त्यांच्या जीवनातील वेगवेगळ्या वेळी किंवा बिंदूंवर प्रभाव टाकतात। फोर्थ आहे ऑप्शन डी आहे, दुय्यम सामाजिकरण प्रथम तेव्हा घडते जेव्हा मुले भाषा शिकतात आणि त्यांची वैयक्तिक ओळख तयार करून घेतात। आता इथे बघा काय म्हणतं की कुटुंब हे काय मी सांगितलं फर्स्ट आहे म्हणजे प्राथमिक आहे, तर इथे दुय्यम म्हटलं आहे म्हणून याला कट करा। सामाजिकरण फक्त सर्व संस्कृतीमध्ये सारखीच होत नाही, प्रत्येक संस्कृतीतील रीती रिवाज मान्यता हे वेगवेगळ्या भिन्न आहे। ठीक आहे, त्यामुळे हेही कट होणार। सामाजिकरण ही जटिल आहे, कॉम्प्लेक्स प्रोसेस आपल्याला दिसून येतं ज्यामध्ये अनेक संस्था प्रायमरी आणि सेकंडरी संस्था जी आहे मुलांच्या वेगवेगळ्या बिंदूंवर प्रभाव टाकीत असतात, तर हे आपल्याला योग्य उत्तर दिसून येतं। त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी सोबत आपण इथे जाणार आहोत। तर बघा, सामाजिक संरचनात्मक वर्गात कोणते स्रोत असतील? ए वर्तमानपत्र, बी आहे वर्गमित्र, सी आहे पाठ्यपुस्तक, डी आहे लोककथा। ऑप्शन ए आहे ए बी सी, ए सी आणि डी, ऑप्शन बी आहे बी आणि सी, ऑप्शन सी आहे ए बी सी आणि डी आणि फोर्थ आहे ए सी डी। आता इथे बघा, सामाजिक संरचनात्मक वर्गात काय काय मोडणार? न्यूजपेपर असेल, क्लासमेट्स असेल, टेक्स्ट बुक असेल, फोक टेल्स असेल, म्हणजे लोककथांचा सुद्धा समावेश होतो। त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी इथे आपलं योग्य उत्तर आहे। नेक्स्ट आहे प्रश्न की विद्यार्थ्यांचा एक गट त्यांच्या नाटकादरम्यान एका लोकप्रिय डान्स रियालिटी शोज मध्ये देखावे साकारतो। 8 वर्षांनी सना न्यायाधीश म्हणून इतर मुलांच्या नृत्यांवर भाष्य करते। ही परिस्थिती मुलांमध्ये सामाजिकरणाची भूमिका दर्शवते। ठीक आहे, त्यासाठी महत्त्वपूर्ण घटक काय असेल? चला, ए आहे शाळा, बी आहे माध्यम, सी धार्मिक संस्था आणि फोर्थ आहे कुटुंब। योग्य उत्तर इथे आहे स्कूल, शाळा। ठीक आहे, नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणता सामाजिकरणाचा दुय्यम घटक आहे? पुस्तके आणि मासिके। ठीक, बी आहे तत्काल कुटुंब, सी आहे मीडिया आणि डी आहे शाळा। तर लक्षात घ्या, या ठिकाणी एक डायरेक्ट आपण म्हणू शकतो की ऑप्शन बी कुटुंब हे प्रायमरी मध्ये येतात। ठीक आहे, त्यामुळे ए आपल्याला दिसून येतं, सॉरी बी कुठे कुठे आहे तर बी इथे आहे आणि इथे आहे का? हो, त्यामुळे हे दोनही अल्टिमेटली कट होतात। राहिलं काय? सी डी आणि ए सी डी। आता इथे बघा, पुस्तके मासिके हे सेकंडरी मध्ये येणार, मीडिया शाळा। ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 सोबत आपण जाऊया। नेक्स्ट प्रश्न आपल्याला दिसून येतं, प्रतिपादन आहे ए मुले त्यांच्या समाजातील माहिती कौशल्य मूल्य चालीरीती केवळ औपचारिक घटकामधून शिकतात। कारण आर आहे सामाजिकरण एक साधी आणि रेखीय प्रक्रिया आहे जे नियोजित पद्धतीने होते। ठीक आहे, चला, सो ए आणि आर दोनही चुकीचे आहे। बी आहे ए आणि आर दोनही बरोबर, परंतु आर याचं स्पष्टीकरण नाही। सी आहे ए बरोबर आहे पण आर चुकीचा आहे। फोर्थ आहे ए आणि आर दोनही बरोबर आहे आणि आर ए चं स्पष्टीकरण आहे।
पहिलं काय म्हणतं स्टेटमेंट इथे बघा. मुले त्यांच्या समाजातील माहिती, कौशल्य, मूल्य, चालीरीती फक्त औपचारिक घटकातूनच शिकत नाही, अनौपचारिक मधून शिकतात. म्हणून स्टेटमेंट ए आपलं रॉंग होतं. कारण बघा, सामाजिकरण ही एक साधी आणि रेखीव आहे. मी आताच सांगितलं, सामाजिकरण ही जटिल प्रक्रिया आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए सोबत आपण जाणार आहोत. सो इथे ए आपलं योग्य उत्तर दिसून येतं. आपला प्रश्न आहे, सर्व मुलांचं निरोगी शारीरिक विकास ही सर्व विकासाची पूर्व अट आहे. यासाठी कोणत्या मूलभूत गरजांकडे लक्ष देण्याची गरज आहे? सो जर आपल्याला बालक, आपण जर चिल्ड्रन विषयी जर बोलत आहोत, तर चिल्ड्रनच्या विकासासाठी आपण कोणती अशी बेसिक रिक्वायरमेंट आहे ज्यावर आपण अटेन्शन देणार आहोत, ज्यावर आपण लक्ष जे आहे ते केंद्रित करणार आहोत? आता बघा, हा जो पर्टिक्युलर प्रश्न आहे, हा प्रश्न जेव्हा आपण समजून घेतलेलं, की एवढा मोठा जे प्रश्न दिसत आहे, यातून फक्त इतकंच लक्षात घ्या की चिल्ड्रनचं डेव्हलपमेंटसाठी काय महत्वाचं आहे, असा आपल्याला प्रश्न आहे. सो ए आहे पौष्टिक आहार, बी आहे शारीरिक व्यायाम, सी आहे मनोसामाजिक गरज. सो हे तीन ऑप्शन जे आपल्याला दिलेले आहे, या तीन ऑप्शन मधून ऑप्शन ए फक्त अ, ऑप्शन बी अ आणि ब, ऑप्शन सी आहे अ आणि क, आणि डी आहे अ, ब आणि क. आता मला सांगा, जर एखाद्या मुलाचा आपल्याला डेव्हलपमेंट करायचा आहे, ते पण हेल्दी फिजिकल म्हणजे निरोगी शारीरिक विकास जर आपल्याला करायचा आहे, त्यासाठी ना आपल्याला न्यूट्रिशन डाएट आपण त्यांना देणार आहे ना, पौष्टिक आहार आपण विद्यार्थी म्हणू इच्छिते किंवा बालकांना आपण देणार आहोत. त्यामुळे नक्कीच आपला ऑप्शन ए होणार आहे. त्यामुळे ए कुठे कुठे आहे ते बघायचं. बघा, ऑप्शन ए मध्ये आहे, ऑप्शन बी मध्ये आहे, सी मध्ये पण आहे आणि डी मध्ये पण आहे. ओके, सो नेक्स्ट जायचं, शारीरिक व्यायाम. बघा, आता फिजिकल एक्सरसाइज हे सुद्धा एक निरोगी शरीरासाठी खूप महत्वपूर्ण बाब आहे ना. त्यामुळे बी सुद्धा आपला आन्सर असणार आहे. तर बघा, सी मध्ये दिसत आहे आणि आपल्याला फोर्थ मध्ये, त्यामुळे आपलं ऑप्शन ए वगळले जाणार आणि ऑप्शन सी जो आहे, हे दोनही वगळले आपण. ओके, तो या माध्यमातून आपण स्किप कसं करायचं हे सुद्धा आपण समजून घेऊ शकतो. आणि नंतर आहे सायको सोशल नीड. आता मला सांगा, जर शारीरिक विकास आपल्याला करायचा आहे, तर त्यासाठी फिजिकली आणि मेंटली आपण काय असायला हवं, फिट असायला हवं. त्यामुळे आपलं व्हेरी करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन क्रमांक 4 अ, ब आणि क. एका मुलाच्या निरोगी शारीरिक विकासासाठी आपल्याला पौष्टिक आहार, शारीरिक व्यायाम आणि मनोसामाजिक गरजा, ह्या तीनही खूप महत्वपूर्ण ठरणार आहेत. नेक्स्ट आपण घेऊया, शिक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरण्यासाठी कोणता टप्पा सगळ्यात योग्य आहे? आता बघा, अ, जेव्हा आपण एज्युकेशन घेत असतो, आता एज्युकेशन जेव्हा आपण घेत असतो, त्यावेळी आपण बघतो की विविध टप्प्यातून, म्हणजे एक बालक जो आहे, तो गर्भ अवस्थेपासून अडल्ट किंवा वृद्धावस्थापर्यंतच्या आपण अवस्था बघितलेला आहे, ज्याला आपण बालकांच्या विकासाचे टप्पे असं म्हणतो. ठीक आहे. सो यामध्ये सगळ्यात योग्य अशी कोणतं आपण स्टेज आहे, ज्यामध्ये विविध प्रकारचं मेथड्स आपण यूज करू शकतो? ए बालपण आहे, बी प्रौढत्व आहे, सी बाल्या अवस्थेत आपण यूज करू शकतो, ऑप्शन डी मध्ये आपण जाणार आहोत किशोरावस्था. ठीक आहे. सो यामध्ये आपल्याला लक्षात येतं. ओके, सो लक्षात घ्या. ओके, सो वेगवेगळे टप्पे आपण कधी वापरणार? किशोर होणार आपण तेव्हा आपण वापरणार आहोत, बाल्या अवस्थेत आपण वापरणार आहोत, की आपण प्रौढ अडल्ट झाल्यावर विविध शिक्षण पद्धती आपण यूज करू शकतो, की बालपणामध्ये आपण विविध पद्धती आपण यूज करू शकतो. ठीक आहे. सो यासाठी आपल्याला लक्षात घ्यायला लागेल की जेव्हा आपण बालक असतो, आपलं चाइल्डहुड जे आहे ते जेव्हा आपलं सुरू होईल, चाइल्डहुड मध्ये काय असतं,
की एक पर्टिक्युलर बालक जो आहे त्यांच्या वयानुसार तो कमी वयाचा असतो आणि एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट लहान बाळाला समजून देण्यासाठी आपण शिक्षणाच्या विविध पद्धती आपण यूज करू शकतो. त्यासाठी आपण खेलविधी सुद्धा आपण वापर करू शकतो किंवा अन्य जे आपल्या शिक्षणासंबंधित मेथड्स आहेत ते सुद्धा यूज करू शकतो. त्यामुळे बालपण हे आपलं इथे अगदी योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं. क्वेश्चन आहे, या अवस्थेत मुलांच्या नवनवीन शोध लावण्याची, फिरण्याची प्रवृत्ती खूप वाढते. ए आहे बाल्यावस्था, ऑप्शन बी आहे पोगांडा अवस्था, ऑप्शन सी आहे बालपणानंतरचा काळ आणि डी आहे प्रौढत्व. ठीक आहे, सो बालपण किंवा हे बाल्य अवस्था आपण बघतो की यामध्ये जे आहे बालक जो आहे त्याचा विकास होत असतो. पोगांडा अवस्था सुद्धा आपण बघितलेली आहे, ज्यामध्ये आपण प्रारंभिक उत्तर आहे ना आणि पोगांडा अवस्थेत आपण अभ्यास केला. बालपण नंतरचा काल जो आहे आपण बघतो की तो यौवनावस्था असेल. प्रौढत्व म्हणजे काय आहे, 18+. आता मला सांगा, असा कोणता अवस्था आहे ज्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, ओके, आपण काय म्हणू शकतो की नवनवीन प्रवृत्ती वाटते. इन्फॅन्सी म्हणजे काय, शैशव अवस्था म्हणजे गर्भधारणा. आता गर्भधारणापासून तर जन्मापर्यंत. ठीक आहे. पोस्ट चाइल्डहुड यामध्ये आपण काय बघित असतो, 6 इयर पासून तर 12 इयर पर्यंत. ठीक आहे. अडल्ट म्हणजे काय आहे, 18+ ची अवस्था आहे. ऍडल्सन काय आपल्याला दिसून येतं, ऍडल्सन्स मध्ये पोगांडा अवस्थेमध्ये आपण काय बघतो की यामध्ये मी तुम्हाला 2 पार्ट सांगितले, एक गर्ल्सचं आणि एक बॉईजचं. यामध्ये मी सांगितलं की गर्ल्स जी आहे 11 पासून 13 वर्षापर्यंत त्यांना अक्कल येत असतं आणि मुलांचा आपण विचार केलेलं 12 वर्षापासून 14 वर्षापर्यंत. ठीक आहे. सो इथे म्हटलं आहे नवनवीन शोध घेण्याची, फिरण्याची प्रवृत्ती, मित्र सवंगडी निर्माण करण्याची अशी प्रवृत्ती जे बालकांमध्ये निर्माण होत असते ते ऍडolescent मध्ये होत असते, म्हणजे पोगंडा अवस्थामध्ये ते निर्माण होत असते. त्यामुळे आपलं योग्य उत्तर इथे पोगंडा अवस्था राहणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की अर्थपूर्ण शिक्षणाची प्रक्रिया विकासाच्या कोणत्या टप्प्यांवर सुरू होते. ए पोगांडा अवस्था, बी आहे प्रौढत्वापासून, सी आहे लहानपणापासून आणि डी आहे लहानपणापासून. आता इथे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, ओके, द प्रोसेस ऑफ मीनिंगफुल लर्निंग being at which stage of development. A from adolescent, B from adult, C from infancy आणि D आहे from childhood. आता adolescent काय आहे जे आत्ताच आपण बघितलं, adulthood म्हणजे 18+ मध्ये आपण जाणार आहोत है ना. हा, सो अडल्टहुड प्रौढावस्था है ना, जे आपलं 18 नंतर सुरू होणार. चाइल्डहुड हे बाल अवस्था असते जे आपलं 2 वर्षापर्यंत चालणार आहे आणि इन्फेन्सी म्हणजे शैशवा अवस्था. हे जे शैशवा अवस्था आपण बघतो, या शैशवा अवस्थामध्ये काय होत असतं ते इथे थोडं लक्ष द्या. शैशवा अवस्था म्हणजे काय, आपला जन्म होतो, जन्मपूर्व म्हणजे आईचा गर्भ म्हणजे काय आपण म्हणतो ना, एक बालक जो आहे तो आपल्या आईच्या गर्भापासूनच काय करतो, शिक्षणाच्या प्रक्रियेला गर्भापासूनच सुरू करतो. म्हणजे गर्भात असतानाच त्याची शिक्षणाची प्रक्रिया जी आहे ती सुरू होऊन जात असतं. त्यामुळे द प्रोसेस ऑफ मिनिंगफुल लर्निंग बिंग ॲट विच स्टेज, सो फ्रॉम इन्फेन्सी पासून काय होत असतं म्हणजे गर्भा अवस्थापासूनच एक बालक जो आहे तो शिकण्याला सुरुवात करून देत असतो. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपलं फ्रॉम इन्फेन्सी, शैशवा अवस्था आपलं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मानवी विकासाच्या कोणत्या टप्प्यांवर मुलांच्या शिक्षणाचा वेग सर्वाधिक असतो. ए बालपण, बी प्रौढत्व, सी बाल्यावस्थेत आणि डी आहे पोगांडा अवस्थेत. आता मला सांगा, सर्वाधिक वेग शिक्षणाचं, ठीक आहे, तो सर्वाधिक काय करीत असतो, शिकत असतो. At which stage of human development is the speed of learning of children the highest? A childhood, B adulthood, C infancy आणि फोर्थ आहे adolescent. आता बघा,
पोगांडा अवस्था, ही पोगांडा अवस्था आपण बघितली आहे. अडल्टसंट जे आहे ते यौवना अवस्था 11 पासून 13 मुलींसाठी आणि 12 पासून 14 वर्षापर्यंत मुलांसाठी. ठीक आहे, म्हणजे अक्कल येतं. शेषवा अवस्था ही जन्मापासून. ठीक आहे. अडल्टहुड, प्रौढत्व म्हणजे 18+. ठीक आहे, 18+ झालो की थोडा आपल्याला समज यायला लागते म्हणू शकता. आपण आपले निर्णय घेण्यासाठी सक्षम होत असतो आपण या अवस्थेमध्ये. एक आहे बालपण. आता बघा, मानवी विकासाचे जर आपण विचार केलेलं तर त्यामध्ये जे आहे, जे शिकण्याची सर्वाधिक वेग असतं. आता बालकांना तुम्हाला चाइल्डहुड मध्ये जेव्हा आपण असतो त्यावेळी एखादी गोष्ट बघितली किंवा कोणीतरी आपल्याला काही म्हटलं तर नक्कीच ते प्रदीर्घ काळपर्यंत आपल्या लक्षात राहत असते. त्यामुळे चाइल्डहुड अशी एक अवस्था आहे जिथे एक बालक जो आहे सर्वाधिक वेगाने शिकत असतो. म्हणजे त्याचं डेव्हलपमेंट जे आपल्याला इथे दिसून येतं ते हायेस्ट असतं. ठीक आहे, त्यामुळे इथे आपल्याला योग्य उत्तर ओके. इथे आपल्याला योग्य उत्तर जे आहे कुठे गेले? ओके. बालपण, प्रौढत्व, इन्फेन्सी. ठीक आहे, इन्फेन्सी आपल्याला इथे योग्य उत्तर दिसून येतं. आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. बाल विकासाची तत्वे समजून घेतल्यास शिक्षकाला मदत होते. ठीक आहे. आता बघा, चाइल्ड डेव्हलपमेंट जर आपण शिकून घेतलेलं ऍज अ शिक्षक, ऍज अ टीचर जर आपण CDP-चा अभ्यास केलेलं तर आपल्याला काय याचा फायदा होईल. ठीक आहे. सो अंडरस्टँडिंग द प्रिन्सिपल ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट हेल्प द टीचर. ए, शिकणाऱ्याची आर्थिक पार्श्वभूमी ठरवताना. बी, हे औचित्य प्रस्थापित करण्यासाठी शिकणाऱ्यांची का शिकावे. सी, विद्यार्थ्यांच्या विविध शिक्षण शैलींना प्रभावीपणे संबोधित करण्यासाठी. किंवा ऑप्शन डी, विद्यार्थ्यांचं सामाजिक स्तर ठरवण्यासाठी. मला सांगा, जर आपण चाइल्ड डेव्हलपमेंट विषयी अभ्यास करणार सो नक्कीच ते चाइल्ड डेव्हलपमेंट पासून आपल्याला काय फायदा होणार आहे. सो ॲज अ टीचर जर आपण CDP-चा अभ्यास करीत आहोत तर या CDP-तून आपण काय शिकणार. आपण एखाद्या शिकणारा जी आपली स्टुडंट आहे या स्टुडंटची आर्थिक पार्श्वभूमी या माध्यमातून समजून घेणार आहोत. सो त्यांच्या इकॉनॉमिकल बॅकग्राऊंडशी आपलं काहीच संबंध नसणार आहे. त्यामुळे अल्टिमेटली ऑप्शन ए आपलं कट होतं. देन सेकंड बघा, हे औचित्य प्रस्थापित करण्यासाठी शिकणाऱ्यांनी का शिकावे. आहे ना. आता मला सांगा, एक लर्नर तो कोणता मोटिवेशन ठेवून शिकत आहे याच्याशी आपला संबंध आहे का. तो शिकत आहे आणि त्याचं गोल पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्याला हेल्प करायचं आहे, हा आपला गोल असायला हवं. म्हणजे हाही अल्टिमेटली आपलं कट होते. नंतर आहे विद्यार्थ्यांच्या विविध शिक्षण शैलींना प्रभावीपणे संबोधित करणे. ऑब्विसली जे डिफरंट लर्निंग स्टाईल आहे ऑफ लर्नर त्याला आपल्याला संबोधित करायचं आहे. त्यामुळे आपलं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या विविध शिक्षण शैलींना प्रभावीपणे संबोधित करणे हे आपलं काय असायला हवं, गोल असायला हवं. नेक्स्ट आहे संकल्पनांचे पद्धतशीर सादरीकरण विकासाच्या खालीलपैकी कोणत्या तत्वाशी संबंधित असू शकते. ए, वाढीमुळे वाढ. बी आहे विकासासाठी वाटचाल विषमतेकडून स्वायत्तेकडे. सी आहे विद्यार्थ्यांचे विकास वेगवेगळ्या दराने होतो आणि ऑप्शन फोर्थ आहे विकास तुलनेने हळूहळू होतो. आता बघा, या ठिकाणी आपल्याला संकल्पनांचं सादरीकरण विकासाच्या कोणत्या तत्वाशी आपण समजून घेऊ शकतो अशा प्रकारचं विचारलेलं आहे. ठीक आहे. सो व्हेरी करेक्ट आन्सर, विकास तुलनेने हळूहळू होतो. नेक्स्ट आहे शैक्षणिक मानसशास्त्र हे एक शास्त्र आहे. कशाचे हे. एज्युकेशनल सायकोलॉजी इज अ सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर. बी, ह्युमन प्रिन्सिपल्स. सी, एज्युकेशन थेरीज. और डी, इंडिव्हिज्युअल व्हेरियंट्स ऑफ ह्युमन बीइंग्स. म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र हे एक शास्त्र आहे. कशाचं, तर मानवी वर्तनाचं, मानवी तत्वांचं, शैक्षणिक सिद्धांतांचं की मानवाच्या वैयक्तिक वैविध्याचं. आता मला सांगा, आपण चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजी किंवा एज्युकेशनल सायकोलॉजी जे आहे त्याचा आपण अभ्यास करत आहोत. सो यातून आपण काय अभ्यास करून घेत असतो, तर मानवी वर्तन, ह्युमन बिहेवियर जे आहे ते समजण्यासाठी, हो की नाही. आता
मानवाचं वैयक्तिक म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं वैयक्तिक काय वैविध्य आहे हे आपण समजणार का? नाही. एक पर्टिक्युलर एज्युकेशनल थेअरी आपल्याला सिद्ध करायचं आहे किंवा ते थेअरी आपल्याला जाणून घ्यायचं आहे, म्हणूनच आपण शैक्षणिक मानसशास्त्र अभ्यासत नाही. ह्युमन प्रिन्सिपल्स काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा मानवाचे वर्तन, ह्युमन बिहेवियर आपण एज्युकेशनल सायकोलॉजीच्या माध्यमातून योग्यरित्या जे आहे ते समजू शकतो. त्यामुळे ए सोबत जाणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बालमानसशास्त्राचा अभ्यास केला जातो. ए मुलांच्या जन्मापासून बालपणापर्यंत. बी आहे गर्भधारण अवस्थेपासून पोगांडा अवस्थेपर्यंत. सी आहे मुलांच्या जन्मापासून प्रौढत्वापर्यंत. आणि ऑप्शन डी आहे मुलांच्या जन्मापासून तर तारुण्य अवस्थेपर्यंत. चाइल्ड सायकोलॉजी इज स्टडी फ्रॉम द बर्थ ऑफ चाइल्ड टू चाइल्डहुड. बी आहे फ्रॉम द इन्फॅन्सी म्हणू शकता, याला प्रीनेटल ही म्हणू शकता किंवा इन्फॅन्सी प्रेग्नन्सी टू ॲडोलसेंट. सी आहे फ्रॉम द बर्थ ऑफ द चाइल्ड टू अडल्टहुड. आणि नंतर आहे फ्रॉम द बर्थ ऑफ द चाइल्ड youth. आता इथे एक गोष्ट तुम्ही नक्कीच जाणवलेली असेल किंवा ऑब्झर्व केलेली आहे की इथे जन्म जे आहे ते सगळ्यांकडे सारखं आहे, म्हणजे सगळ्या ऑप्शन मध्ये जन्मापासून दिलेला आहे. तर मला सांगा, एक बालमानसशास्त्रामध्ये मुलं जन्माला आल्यानंतरचा आपण अभ्यास करत नाही है ना. सो आपण एका गर्भधारण अवस्थेपासून आपण काय करीत असतो, अभ्यास करीत असतो. म्हणजेच आपण अडल्टहुड अभ्यासणार का? नाही. सो इथे अडल्टहुड आहे म्हणून हा ऑप्शन कट करा. फ्रॉम द चाइल्ड टू युथ, आता तो युवा तारुण्य अवस्थेत येतपर्यंत आपण अभ्यास करीत नाही. इथे चाइल्ड सायकोलॉजी म्हटलं आहे. आता चाइल्ड सायकोलॉजी म्हटलं म्हणून आपण बर्थ पासून चाइल्डहुड पर्यंतच करणार का? नाही. तर आपण एका बालकांच्या जन्मापूर्व म्हणजे गर्भधारण अवस्था जे असतं किंवा प्रीनेटल स्टेज जे असतं, प्रीनेटल स्टेज पासून तर ॲडल्टसेंट पर्यंतचा अभ्यास जे आहे ते आपण चाइल्ड सायकोलॉजी मध्ये करत असतो. त्यामुळे आपले योग्य उत्तर ऑप्शन बी असणार आहे. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कशासाठी बालमानसशास्त्रांचा अभ्यास सर्वात आवश्यक आहे? ए माध्यमिक शिक्षकांसाठी, बी आहे विद्यापीठ शिक्षकासाठी, सी आहे प्राथमिक शिक्षकांसाठी आणि डी आहे वरीलपैकी सगळ्यांसाठी. आता मला सांगा, जर आपण चाइल्ड सायकोलॉजीचा अभ्यास करीत आहोत तर चाइल्डचा करीत आहोत, ठीक आहे. तो सेकंडरी किंवा युनिव्हर्सिटी लेवलचा आपण विचार करीत आहोत का? नाही. त्यामुळे इथे वरीलपैकी सर्व आपला ऑप्शन असू शकतं का? ऑब्विसली वरीलपैकी सर्व हा आपला ऑप्शन असू शकत नाही. सो सेकंडरी स्टेज पर्यंतचा सुद्धा बाल मानसशास्त्रामध्ये अभ्यास होत नाही, विद्यापीठ तर आपोआप स्किप होतं. त्यामुळे इथे आपलं योग्य उत्तर जे होणार आहे ते प्राथमिक शिक्षकापासून आपलं जे आहे योग्य उत्तर होणार आहे, ठीक आहे. कारण चाइल्ड सायकोलॉजी मध्ये आपण प्राथमिक शिक्षकासाठी आवश्यक आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट प्रश्न आपल्याला दिसून येतं, ओके, मुलांच्या व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकाला त्याच्याविषयी माहीत असणे आवश्यक आहे. आता एका शिक्षकाला त्याचे व्यक्तिमत्व समजायचं आहे तर त्यांच्या मित्रांविषयी त्याला माहिती असावी, ऑप्शन ए. त्याचं किती ज्ञान आहे हे माहीत असावं, की ऑप्शन सी वर्तन त्याचं माहीत असावं, की वर्गमित्र माहीत असावं. सो जर बालकांच्या व्यक्तिमत्वांचं विकासासंबंधित आपण बोलत आहोत तर बालकांच्या जे वर्तन आहे, बिहेवियर आपल्याला माहीत असावं. आणि बिहेवियर जर आपल्याला माहीत असेल तेव्हाच आपण त्या बालकांचं डेव्हलपमेंट समजू शकतो. त्यामुळे इथे वर्तन आपलं योग्य उत्तर जे आहे ते आपल्याला दिसून येणार. नेक्स्ट प्रश्न आहे, मानवी विकास खालीलपैकी कशांवर अवलंबून आहे? त्यांच्या वाढींवर, बी आहे पर्यावरणावर, सी आहे बुद्धिमत्तेवर, की फोर्थ पर्यावरणातून त्याची वाढ आणि परिपक्वता. आता मला सांगा, एक बालक किंवा मानव विकास हे कशावर डिपेंड करीत असतो? तर मानवाचा विकास जो आहे ते पर्यावरणातून त्याची वाढ आणि त्याची मॅच्युरिटी जी आहे, परिपक्वता आहे, त्यावर अवलंबून असतं. त्यामुळे ऑप्शन 4 योग्य उत्तर आहे. ओके. नेक्स्ट आहे, ज्यामुळे मूल आपल्या सतत बदलणाऱ्या वर्तनाशी नीट जुळवून घेऊ शकतो. सर्वात योग्य ऑप्शन काय करायचं आहे, इथे निवडायचं आहे, ठीक आहे. सो ज्यामुळे मूळ सतत बदलणाऱ्या वातावरणाशी जुळवून घेत असतो, ऍडजस्ट करून घेत असतो, ती कोणती अवस्था आहे? ए कॉग्निटिव्ह म्हणजे संज्ञानात्मक विकास, बी आहे लँग्विस्टिक म्हणजे भाषिक विकास,
सी आहे शारीरिक विकास म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट आणि फोर्थ आहे भावनिक विकास म्हणजे इमोशनल डेव्हलपमेंट. ठीक आहे. सो ज्यामुळे बालक व्यवस्थितरित्या जुळवून घेऊ शकतो ती अवस्था म्हणजे कोणती अवस्था आहे तर ती आहे संज्ञानात्मक अवस्था. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट आपण त्याला म्हणत असतो. आता कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटच्या माध्यमातून एक बाल जे आहे ते आणखीन व्यवस्थितरित्या गोष्टी काय करू शकतो, समजू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता विकास लहान मुलांच्या मानसिक आणि संज्ञानात्मक विकासासाठी उपयुक्त आहे? ए सामाजिक, बी आहे शारीरिक विकास, सी आहे भावनिक विकास आणि फोर्थ आहे भाषिक विकास. ओके. सो इथे बघा लहान मुलांचं मानसिक आणि संज्ञानात्मक विषय विचारलेला आहे. तर जर आपलं मेंटली अँड कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट व्हायला हवं तर त्यासाठी फिजिकल डेव्हलपमेंट आपलं योग्य असायला हवं. सो अशा प्रकारे चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजीचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आपण कव्हर केलेला आहे. स्टार्ट करूया सेशनला. ओके. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट? खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ओके. सो ए आहे मुलांचा विकास हा सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून होतो. चिल्ड्रन डेव्हलपमेंट टेक प्लेस इन अ सोशिओ कल्चरल कॉन्टेक्स्ट. बी आहे बालपण हा एक कालावधी आहे जो 10 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागला जाऊ शकतो. ओके. So childhood is a period that can be divided into 10 distinct different stage. Okay. uh, C आहे children thinking is not influenced by social interaction. मुलांच्या विचारसरणीवर सामाजिक संवादांचा प्रभाव पडत नाही. आणि फोर्थ आहे मुलांचा विकास केवळ अनुवांशिकतेवर आधारित असतो. बरं मला सांगा चिल्ड्रन डेव्हलपमेंट हे जेनेटिकच असतो का? है ना? काही आपण आत्मसात केलेले म्हणजे अर्जित गुण असतात की नाही? आता बघा जर मानवाच्या विकासाचा जर आपण विचार केलेला मानव विकास हे दोन प्रकारे आपल्याला पाहायला भेटतो. एक तर काही गुण आपल्याला प्राप्त झालेले असतात, ठीक आहे, अनुवांशिकतेने प्राप्त झालेले असतात असं आपण म्हणू शकतो, जे आपल्या आई वडिलातून आपल्यामध्ये काय होत असतात एक प्रकारे अनुवांशिकतेने हस्तांतरित होत असतात. ओके. सेकंडली असतात काही अर्जित गुण असतात. ठीक आहे. जे आपण अर्न म्हणजे पैसा नाही आपण ते काय केलेले असतं आत्मसात केलेले असते. त्यामुळे मुलांचा विकास फक्त जेनेटिक आहे हे चुकीचं आहे. मुलांच्या विचारसरणीवर सामाजिक संवादाचा प्रभाव पडत नाही. आता मला सांगा सोशल इन्फ्लुएन्स किंवा तुम्ही जेव्हा एखादा व्हिडिओ यूट्यूबवर म्हणा किंवा कुठेही बघा कुणाचं प्रेरणादायी तुम्ही जर विचार ऐकलेले आहे समजा आणि त्या विचारातून नक्कीच तुमच्यावर काही ना काही अपेक्षित म्हणा किंवा अंशतः बदल झालेला असेल त्यामुळे हाही ऑप्शन कट होतो. बालपण हा एक कालावधी आहे जो 10 टप्प्यांमध्ये आपल्याला दिसून येत नाही. ठीक आहे. सो व्हेरी करेक्ट आन्सर मुलांचा विकास सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोनातून होताना आपल्याला दिसून येतं आणि सामाजिक संस्कृतीचा सिद्धांत मी तुम्हाला वायगोस्की यांच्याद्वारे दिलेला हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं कशा प्रकारे डेव्हलपमेंट जे आहे एका बालकाचं ते कल्चर लँग्वेज आणि सोशल इंटरॅक्शन नेक्स्ट आहे अनुवांशिकता पूर्वस्थिती पूर्वनिर्धारित पद्धतीने प्रकट होण्याच्या प्रक्रियेला म्हणतात. काय म्हणतात? आता बघा आम्ही ए अनुकूलन, बी आहे अधिगम, सी आहे सामाजिकरण आणि फोर आहे परिपक्वता. ठीक आहे. सो अनुवांशिकता याविषयी सुद्धा आपल्याला हा जो आपला पर्टिक्युलर चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजीचा भाग आहे त्यामध्ये आपल्याला विचारताना दिसून येतात. ठीक आहे. सो इथे प्रश्न काय आहे अनुवांशिकता पूर्वस्थिती पूर्वनिर्धारित पद्धतीने प्रकट होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? अडॅप्शन तर म्हणत नाही कारण अडॅप्शन विषयी मी तुम्हाला सांगितलेलं आहे अधिग्रमण सोशलायझेशन म्हणजे सामाजिकरण आणि परिपक्वता. ठीक आहे. सो अनुवांशिकता पूर्वस्थिती हे परिमॅच्युरेशन आहे. ठीक आहे. काय आहे? परिपक्वता आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश हा सामाजिकरणाचा प्राथमिक घटक आहे आणि डॅश हा सामाजिकरणाचा द्वितीय घटक आहे. ठीक आहे. सामाजिकरणाविषयी आपल्याला विचारलेलं आहे. सामाजिकरण म्हणजे पहा प्रत्येक मनुष्य
प्रत्येक मनुष्य वेगवेगळ्या स्टेज मधून आपण जातो. बालपण, पौगंडावस्था, यौवनावस्था, अडल्ट आहे ना, ह्या सगळ्या अवस्थेतून आपण जातो. सो सामाजिकरण म्हणजे जन्म आपलं होतं. ठीक आहे. जन्मानंतर आपण आई वडील यांना पाहतो, परिवाराला पाहतो. हे काय आहे सामाजिकरण. याची सुरुवात कधीही लक्षात घ्या परिवाराकडून होतं. नंतर बालक कुठे जातो? शाळेत जातो. ठीक आहे. सो यातून तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे. सामाजिकरणात सामाजिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी मूल्य संदर्भित ही एक प्रकारची प्रक्रिया आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. समाजामध्ये राहताना समाजाचं रीतिरिवाज आहे ना, त्याला आपण काय करत असतो? अवलंब करीत असतो. याला सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला इन्क्लूड असल्याचं दिसून येते. सो सामाजिकरणाची सुरुवात आपल्याला जन्मा आपण आई वडील आपलं एक प्रकारे परिवार. ठीक आहे. सो ए आहे फॅमिली अँड स्कूल, बी आहे मीडिया अँड फॅमिली, सी आहे स्कूल मीडिया आणि फोर्थ आहे मीडिया अँड नेबरहुड. ठीक आहे. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे परिवार आणि विद्यालय. कारण परिवार हा सामाजिकरणाचा प्राथमिक घटक आहे आणि विद्यालय हा सामाजिक म्हणजे शाळा जी आपली आहे स्कूल कॉलेजेस हे सेकंड आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे लॉरेन्स कोलबर्गच्या मते 7-8 वर्षांच्या मुलांमध्ये नैतिक निर्णय घेण्याचा आधार काय आहे? आता कोलबर्ग यांचे सुद्धा आपल्याला एक थेरी जे आहे ते दिसून येतं जे नैतिक विकास मॉरल डेव्हलपमेंट मूल्य. ठीक आहे. मूल्य बघा इथे नैतिक ते विषयी आपण बघत आहोत. मॉरल्स विषयी बघत आहोत. सो मॉरल्स हे आपण शिकवू शकत नाही. हे आपण अवलंब करू शकतो. सो लॉरेन्स कोलनबर्गच्या थेअरीचं नाव जरी कधी विचारण्यात आलं तर व्हॅल्यू म्हणजे नैतिकतेचा विकास किंवा मॉरल डेव्हलपमेंट नावाचं थेअरी जे आहे त्यांनी दिलेलं आहे. ओके. सो यांच्याविषयी मी सांगते थोडा समोर, पण इथे आपण प्रश्नाकडे वळूया की लॉरेन्स कोलबर्गच्या मते 7-8 वर्षांच्या मुलांमध्ये नैतिक निर्णय घेण्याचा आधार काय आहे? ए सामाजिक सुव्यवस्था राखणे, बी आहे सामाजिक करार राखणे, सी आहे शिक्षा आणि आज्ञाधारकता आणि फोर्थ आहे सार्वभौमिक नैतिक सिद्धांत. बर चला ठीक आहे. बर ओके. सो कधीही लक्षात घ्या यांच्या थेअरी विषयी जर आपण विचार केलेला. ठीक आहे. सो कोलबर्ग विषयी जर बोलायचं झालं हे एक अमेरिकन मनोवैज्ञानिक आहे. ठीक आहे. यांनी नैतिक विकासाचा सिद्धांत दिलेला आहे ज्याचे 3 स्तर आणि 6 अवस्थांमध्ये त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे. ठीक आहे. त्यांची जी पूर्व परंपरागत अवस्था आहे या पूर्व परंपरागत अवस्थेमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे? आज्ञाकारकता आणि पनिशमेंट सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं की पनिशमेंट अँड ऑबिडन्स म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आज्ञाधारकता आणि एक प्रकारचं दंड. ठीक आहे. सो सी. आता यामध्ये काय आपण बघतो तर यांचं थेरीच आहे मॉरल डेव्हलपमेंट त्याचे 3 भाग आणि 6 अवस्था आहे. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण वळूया. जीन पियाजे यांचे विषय आहे. जीन पियाजेंचा सिद्धांतामध्ये सिरियलिटी कोणत्या संदर्भात वापरलेली आपल्याला दिसून येतं? ए आहे लांबी सारख्या एकाच परिणामावर आधारित वस्तूंची क्रमवारी लावणे, बी आहे इतरांच्या दृष्टिकोन घेण्याची क्षमता कथा, सी आहे कथानकांप्रमाणे प्रमाणेच विचारांचे वर्णनात्मक स्वरूप आणि फोर्थ आहे तुमची शाळा सारख्या स्थानांचं स्थानीय नकाशा करण्याची क्षमता. ठीक आहे. सो यापूर्वी सुद्धा आपण चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजीचा जो आपला महत्त्वपूर्ण भाग आहे या भागामध्ये आपण अभ्यास केलेला आहे की कशा प्रकारे जीन पियाजे यांचं थेरी सुद्धा आपण अभ्यासलेली आहे आणि यांनी संज्ञान आत्मक विकास जी आहे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट संबंधित थेरी जी आहे ते दिलेली आहे. तर यांचं मते त्यांनी जी सिरियलिटी सांगितलेली आहे त्यामध्ये आपण बघतो की लांबीसारख्या एकाच परिणामावर आधारित वस्तू क्रमवारी लावणे. ठीक आहे. सो यामध्ये मी तुम्हाला
वेगवेगळे अवस्था जी आहे ना, ते सुद्धा या अंतर्गत मी समजून सांगितलेलं आहे. ओके. देन आहे लेव वायगोस्की यांचं संज्ञानात्मक विकासांच्या सिद्धांतावर आधारित आहे. ए सामाजिक संरचना, बी आहे व्यवहारवाद, सी आहे मनो विश्लेषण, फोर्थ आहे सार्वभौमिकता. ओके. सो इथे लक्षात घ्या वायगोस्की. आता वायगोस्की यांचं आपण अभ्यास केलेला आहे. वायगोस्की यांनी जे आहे सामाजिक सांस्कृतिक विकास सिद्धांत आपल्याला दिलेला दिसून येतं आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे एका बालकांना म्हणजे जे शिकण्याची प्रक्रिया आहे एका बालकांची त्याला प्रभावित करणारे 3 मुख्य कारक आहे. एक तर सामाजिक अंतरक्रिया ज्याला सोशल इंटरॅक्शन म्हणतो, दुसरं संस्कृती आहे ज्याला कल्चर आणि तिसरी म्हणजे भाषा. सो ऑब्विसली लेव वायगोस्की यांचा जो सिद्धांत आहे सोशल संरचनांवर आधारित आहे, सामाजिक संरचनांवर आधारित आपल्याला दिसून येतं. ओके. नेक्स्ट आहे सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय? इन्क्लुझिव्ह एज्युकेशन इम्प्लीज दॅट ए आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी आरक्षण फक्त सरकारी शाळांमध्येच उपलब्ध करून द्यावे. दुसरा आहे दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष शाळांमध्ये शिक्षण दिले जावे. सी आहे सरकारी शाळांमध्ये फक्त इंग्रजी भाषा शिकवली पाहिजे. फोर्थ आहे पात्रता विचारात न घेता सर्व मुलांना दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे. आता बघा सर्वसमावेशक इन्क्लुझिव्ह यामध्ये सगळ्यांचा समावेश होतो. ठीक आहे. जसं नॉर्मल आपण स्टुडंट बघतो त्याचप्रमाणे सर्वसमावेशक शिक्षण जे आहे या शिक्षणाअंतर्गत मग ते दिव्यांग असू द्या सगळे ठीक आहे अशा सगळ्याच व्यक्तींचं आपल्याला समावेश दिसून येतं. ठीक आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशनच्या अंतर्गत. आता इन्क्लुझिव्ह एज्युकेशन हे एक प्रकारचं मुलांना काय करायचं आहे एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं आहे. आता हे एज्युकेशन जर आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे तर यामध्ये सर्वांना समावेश करून घ्यायचा आहे. ठीक आहे. सो सर्व म्हणजे कोण तर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असणारे घटक असू द्या, दिव्यांग विद्यार्थी असू द्या, ठीक आहे, किंवा इतर विद्यार्थी. ठीक आहे. या विद्यार्थ्यांसोबतच जे इतर विद्यार्थी आहेत डिसेबल आहे समजा त्या सगळ्यांना इन्क्लूड करून घ्यायचं आहे. याचा अर्थ जर आपण सगळ्यांमध्ये विचार केलेलं तर सगळ्यात योग्य आपल्याला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन विषयी काय दिसून येतं तर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी आरक्षण हे सरकारी शाळांमध्येच उपलब्ध करून द्यावे. हे थोडं चुकीचं स्टेटमेंट आहे. फक्त दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवणे म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण नाही आणि सरकारी शाळांमध्ये फक्त इंग्रजी भाषा फक्त ओन्ली इंग्लिशच आपण शिकवणार नाही तर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे पात्रता विचारात न घेता सर्व मुलांना दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत इन्क्लुझिव्ह एज्युकेशन सर्वसमावेशक शिक्षण आपण याला म्हणणार आहोत. नेक्स्ट आहे ओके. सो नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या अटींवर शाळांमध्ये जास्तीत जास्त भर द्यायला हवं? ए आहे पर्यावरणाशी संवाद साधून कौशल्य आणि ज्ञान प्राप्त करणे, बी आहे विषय लक्षात ठेवणे, सी आहे इतरांना निष्क्रिय अनुकरण करणे, फोर्थ आहे उत्तेजना प्रतिसाद संबंधांद्वारे वर्तमान स्थिती. आता मला सांगा जर आपण शाळेत आहोत ठीक आहे आणि शाळांमध्ये जास्तीत जास्त आपण कशावर भर देणार? उत्तेजना ठीक आहे प्रतिसाद संबंध वर्तनाची स्थिती आपण बिहेवियर रिस्पॉन्स बघणार आहोत का? फक्त बिहेवियरच आपण बघणार का? नाही. ठीक आहे. इतरांचं म्हणजे फॉर एक्झाम्पल हे एक शिक्षक आहे आणि हा शिक्षक काहीतरी कृती करीत आहे. आता करत आहे शिक्षक म्हणूनही आपण जसं ना तसं त्याला रिपीट करायचं विदाऊट एनी क्वेश्चनिंग किंवा विदाऊट एनी म्हणजे क्वेरी किंवा डाऊट ठीक आहे असं होत नाही. ठीक आहे. सो हे एक प्रकारचं काय म्हणू आपण निष्क्रिय स्वरूपाचं शिक्षण आहे असं आपण आपल्या लक्षात येतं है ना. देन आहे विषय लक्षात ठेवणे फक्त तुम्ही सब्जेक्ट मेमोराईज कराल का? नाही. ठीक आहे. सो बाकी गोष्टी आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे फक्त मेमोराईज आपल्याला करायचं नाही त्यामुळे तीनही ऑप्शन आपले कट होतात. ठीक आहे. सो ए बघा पर्यावरणाशी संवाद साधून कौशल्य आणि ज्ञान प्राप्त करणे.
ओके. यातून आपण बघू शकतो, की आपल्याला जास्तीत जास्त या गोष्टींवर स्किल जे नॉलेज आहे, इंटरॅक्शन आहे, ठीक आहे. सो या गोष्टींवर आपल्याला फोकस करायचा आहे, जेणेकरून एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणा, ठीक आहे, आपलं होऊ शकेल. त्यामुळे ए आपलं इथे योग्य उत्तर दिसून येतं. नेक्स्ट आहे शिक्षक या नात्याने तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये समस्या सोडवण्याची क्षमता कशी वाढवू शकता? ए आहे तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीची भावना निर्माण करून. बी आहे समस्या सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करून. सी आहे उपमा वापरण्यास प्रोत्साहन देऊन. आणि फोर्थ आपल्याला दिसून येतं की निष्क्रिय रोट शिक्षण पद्धतीचा वापरास प्रोत्साहन देऊ. आता मला, तुम्ही टीचर आहे, तुम्ही शिक्षक आहे आणि डिसिजन मेकिंग टाइप हा प्रश्न आहे आणि 100% आपल्याला असे जे प्रश्न आहे एक्झामिनेशन मध्ये सुद्धा दिसून येणार आहे. सो शिक्षक या नात्याने आपल्या विद्यार्थ्यांना जर समस्या आहे तर आपण काय करणार? आपण त्यांना भीतीची भावना निर्माण करूया का, की तुम्ही असं करणार तर असं होणार, किंबहुना हे त्यांच्या मनात एक प्रकारचं आपण पूर्णतः भीती निर्माण करून देऊ त्या गोष्टीविषयी, जेणेकरून ते परत प्रश्नच विचारणार नाही. सो ॲज अ टीचर आपण असं करणार नाही. ठीक आहे. सो हा ऑप्शन स्किप करा. नेक्स्ट आहे समस्या सोडवण्यासाठी नवीन, आता सांगा एका फिक्स वे ऑफ सॉल्विंग प्रॉब्लेम. म्हणजे मला सांगा, समस्या सोडवण्यासाठी एक नाविन्यपूर्ण पद्धत वापरणार तेव्हाच विद्यार्थ्यांची समस्या सुटणार असं होणार का? असं होऊ शकत नाही. ठीक आहे. चला, नंतर आपण बघतो निष्क्रिय, म्हणजे एक प्रकारे रोट, ठीक आहे, पॅसिव्ह मेमराईज जे मेथड्स आहे त्या पद्धतीचा आपण वापर करणार, जेणेकरून विद्यार्थी समस्या सोडवू शकू. तर असं नाही. इनकरेजिंग यूज ऑफ अनालायझिंग, पहा त्यांना काय करायचं, एखादी समस्या जी आहे त्या समस्या सोडवण्यासाठी किंवा काय आपण या पद्धतीमध्ये केलेला आहे हे समजून घेण्यासाठी, म्हणजे अनालाइज करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करायचं आहे. त्यामुळे आपलं योग्य उत्तर इथे ऑप्शन क्रमांक आपल्याला सी दिसून येतं. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते अर्थपूर्ण शिक्षण सुलभ करेल? ए वर्गात संदर्भ रहित शिक्षणाला प्रोत्साहन देणे. बी आहे विविध मार्गाने समस्येचा विचार करण्यास प्रोत्साहन करणे. सी आहे रॉट लर्निंग द्वारे शिकण्यास प्रोत्साहन करणे. आणि डी आहे शिक्षकांनी लिहिलेल्या उत्तराची ब्लॅक बोर्डवर, ओके, ब्लॅक बोर्डवर काय करायचं आहे, कॉपी करणे. ठीक आहे. सो मला सांगा, अर्थपूर्ण शिक्षण सुलभ करणे म्हणजे काय? वर्गात संदर्भासह शिक्षणाला, म्हणजे आपण रेफरन्स देत चालणं आणि त्यांना सांगणं, याला आपण शिक्षण म्हणू का? नाही. ठीक आहे. चल, नेक्स्ट आहे कॉपी. आपण हे वापरणार नाही की ब्लॅकबोर्डवर उत्तर आपण लिहून देत आहोत आणि तसंच विद्यार्थ्यांना कॉपी करून लिहायला आपण सांगत आहोत. तर हाही एक नेगेटिव्ह आपल्याला स्टेटमेंट दिसून येतं. त्यांना रोट, म्हणजे मेमरी, म्हणजे एक आठवण जी आपण ठेवत असतो, अशा पद्धतीने आपण त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहित करणार नाही. ठीक आहे. सो आपण काय करणार, विविध मार्गाने समस्यांचा विचार करण्यात त्यांना प्रोत्साहित करू. ठीक आहे. सो एनकरेजिंग मल्टिपल वेज ऑफ वर्किंग ॲट द प्रॉब्लेम, म्हणजे एखादी समस्या जर आपल्याला दिसून आलेली आहे तर एखाद्या समस्येविषयी विचार करण्याचं विभिन्न मार्ग आपण त्यांना देणार आहोत, जेणेकरून ते आणखीन समस्या सोडवण्यासाठी इनकरेज होणार आहे. नेक्स्ट आहे, जर विद्यार्थ्यांनी त्यांच्या कामाच्या यशांचे श्रेय अंतर्गत कारणांना दिले तर त्यांच्या डॅशची भीती निर्माण होईल. ए शार्प, बी आहे गुस्सा, सी आहे प्राईड आणि फोर्थ आहे उत्कंठा. ओके, ठीक आहे. सो इथे लक्षात घ्या, जर विद्यार्थ्यांना त्यांच्या कामाचं काय द्यायचं आहे, श्रेय, ठीक आहे. सो त्यांच्या मनात काय लाज वाटणार का, शेम वाटेल त्यांना श्रेय जर आपण देत आहोत तर नाही. त्यांना राग येईल का, अँगर येणार का त्यांना, नाही. त्यांना काय होईल, प्राईड होईल, म्हणजे गर्व होईल. ठीक आहे, त्यांनी केलेल्या कामाविषयी. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी. नेक्स्ट आहे शिक्षणाच्या प्राथमिक, ओके, शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर बहुसंवेदी दृष्टिकोनाचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. कारण ए, यामुळे शिक्षण अधिक प्रभावी होते. बी, त्यामुळे काही मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याची संधी निर्माण होते. सी, यामुळे शिक्षकांना अभ्यासाचा बराच वेळ वाचतो. आणि डी आहे, त्यांमध्ये आज्ञाधारकता
एकजुटपणा निर्माण होते. आता बघा, शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर जर आपल्याला बहुसंवेदी दृष्टिकोन वापर करायचा आहे, तर बहुदृष्टिकोनाचा वापर केल्यामुळे शिक्षण अधिक इफेक्टिव्ह होईल. इट मेक्स लर्निंग मोर इफेक्टिव्ह. काय होणार आहे? आपलं लर्निंग इफेक्टिव्ह होईल. ठीक आहे, त्यामुळे ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता शिकण्याचा दृष्टिकोन सांगतो की विद्यार्थ्यांना ठोस प्रोत्साहन आणि बक्षिसे याद्वारे शिकण्यासाठी प्रेरित केले जाऊ शकते? ए मानवतावादी, बी आहे व्यवहारवादी, सी आहे संज्ञानात्मक आणि फोर्थ आहे सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोन. काय म्हटलं आहे तर कोणत्या शिकण्याचा दृष्टिकोन ठोस प्रोत्साहन विद्यार्थ्यांना बक्षिसे वगैरे देतो? तर हे व्यवहारात्मक. ठीक आहे, सो व्हेरी करेक्ट आन्सर बी आपल्याला इथे दिसून येतं. ओके, सो विकासाच्या कोणत्या टप्प्यांवर मुले ओके विकासाच्या कोणत्या टप्प्यांवर मुले जे आहे काल्पनिक खेळात सक्रियपणे भाग घेतात? म्हणजे इमॅजिनेशन म्हणजे कुठे त्यांचं वाढताना आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, सो ॲट विच स्टेज ऑफ डेव्हलपमेंट डू चिल्ड्रन ॲक्टिव्हली एंगेज इन मेक बिलीव्ह प्ले? ए शैशवा अवस्था इन्फॅन्सी, बी प्रारंभिक बाल्यावस्था अर्ली चाइल्डहुड, सी आहे मध्य बाल्यावस्था म्हणजेच मिडल चाइल्डहुड आणि किशोरावस्था म्हणजे ॲडोल्सन. ओके, सो या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो व्हेरी करेक्ट आन्सर आहे प्रारंभिक बाल्यावस्था. अर्ली चाइल्डहुड मध्ये विद्यार्थी जे आहे काल्पनिक खेळात सक्रियपणे भाग घेताना आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते मुलांच्या सामाजिकरणाच्या दुय्यम संस्था आहे? इथे प्राथमिक म्हणजे प्रायमरी आपल्याला विचारलेलं नाही आहे, दुय्यम विचारलं आहे. ए आहे परिवार, बी आहे मीडिया, सी आहे धार्मिक संस्था आणि फोर्थ आहे विद्यालय. लक्षात घ्या, जी आपली फॅमिली आहे, ठीक आहे, फॅमिली ही फर्स्ट आपल्याला दिसून येतं प्राथमिक संस्था आहे मुलांच्या सामाजिकरणाची. सो ए कुठे आहे तर ए इथे आहे, इथे आहे, इथे आहे. तीनही ऑप्शन ऑब्विसली काय होणार? कट होणार. राहतं काय? ऑप्शन सी. सो मुलांच्या सामाजिकरणाच्या दुय्यम संस्था मीडिया आहे, धार्मिक संस्था आहे, विद्यालय आहे. त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी इथे आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, सो आय होप सगळ्यांना ह्या गोष्टी क्लिअर होत आहे. अशाच प्रकारे सेशनला बघत राहा, सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही डाऊट्स असेल तर नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता.